सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 22 जुलै 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभ बंद झालेल्या महिलांचे लाभ पुन्हा सुरू करावेत. सुषमा राजे घोरपडे. लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया पुन्हा एकदा चालू करावी. सातारा जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लाभ बंद करण्यात आले आहेत. कोणतेही कारण न देता हे लाभ बंद करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करून योजना चालू केली त्यावेळेस जेवढ्या महिला लाभार्थी होत्या त्या सर्वांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुषमा जगरुपे यांनी राज्य सरकारकडे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकावर हल्ला, जेसीबीच्या हल्ल्यात वाहनाचे नुकसान, वाळू माफियांची दहशत, लोणंद पोलिसात गुन्हा दाखल. फलटण तालुक्यातील तांबे धरण परिसरात गौण खनिजाच्या चोरीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकावर थेट जेसीबी चालवून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शासकीय वाहनाचे नुकसान करून संशयितांनी घटनास्थळावर पलायन केले. या प्रकारामुळे गौण खनिज माफियांची वाढती मुजोरी पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. या प्रकरणी तानाजी शेळके राहणार निंबोडी तालुका खंडाळा तसंच जेसीबी टिपरवरील अज्ञात चालकांविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यात अतिक्रमण हटवण्याचीच गंमत जमत, देखाव्यापुरत्या कारवाईची चर्चा, हटवलेली अतिक्रमणे पुन्हा दिमागात उभी. सातारा शहरात राबवण्यात आलेली अतिक्रमण मोहीम आता गमतीचा विषय बनू लागला आहे. अतिक्रमण हटवायचे काही दिवस गेल्यानंतर पुन्हा त्याच जागी अतिक्रमण पूर्ववत दिमागात उभे करायचे चित्र पुन्हा स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे या मोहिमेबाबत पालिकेची विश्वासता डळमळत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. राधिका रस्त्यावरील अतिक्रमण हटवून काही दिवसही उलटत नाही तोच मार्केट यार्ड परिसरात गंमत जबन वाईन दुकानालगतच्या 2 टपऱ्या पुन्हा त्याच जागेवर अवतरतात. या टपऱ्यांमुळे वाहतुकीची कोंडी वाढते. सायंकाळनंतर मद्यपींचा मुक्त वाढ सुरू होतो आणि महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना त्या मार्गाने जाणेही असुरक्षित वाटते. पालिकेच्या कारवाईला इतक्या सहजपणे कसे आव्हान दिले जाते हा प्रश्नच आहे. साताऱ्यातील महाकाय सांगड्यांचे नगरपालिका तपासणार आरोग्य, धोकादायक होर्डिंग्जवर नजर, स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश. सातारकरांच्या डोक्यावर मृत्यूची सावळ बनवून लटकणाऱ्या महाकाय होर्डिंग विरोधात पालिका प्रशासनाने आता कडक कारवाई हाती घेतली आहे. माणसाचा जोर वाढताच कोणतीही जीवत्व युक्ताने खपवून न घेता थेट गुन्हे दाखल करून होर्डिंग जप्त करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. या इशाऱ्यानंतर शहरातील 10 होर्डिंग धारकांनी 80 होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पालिकेत अहवाल सादर केला. घरफोडीत विकासनगर सातारा येथे 3 लाखांचा ऐवज नापास. विकासनगर येथील घरफोडीत चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व इतर साहित्य असं 3 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. प्रशांत शंकर डोंबरे राहणार पार्क रेसिडेन्सी विकासनगर मूळ राहणार तालुका यांनी याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. चोरट्यांनी शुक्रवारी प्रशांत डोंबरे यांच्या घराच्या कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील साहित्य उचकटतात असणारे 2 तोळ्याचे मंगळसूत्र, 2000चे चांदीचे कडे, जोडवी असे सुमारे 3 लाखांचे दागिने नेले. कारवाईनंतरही कराड शहरात शस्त्र, गांजा तस्करींची पाळेमुळे घट्टच. शस्त्र तस्करीचा विशेष पिस्तूलसारख्या घातक शस्त्राचा भस्मासूर कायदा व सुव्यवस्थेसाठी किती घातक ठरू शकतो हे कराडकरांनी सन 2009 नंतर अनेकदा अनुभवले आहे. त्यातच 2 दिवसापूर्वी उंबरज परिसरातील घटनेमुळे शस्त्र किती घातक ठरू शकतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अनेकदा पिस्तुलाचा प्रवास परप्रांतातून कराडात झाल्याची माहिती समोर आली आहे. परप्रांतातील शस्त्र तस्करीची पाळेमुळे उद्ध्वस्त करण्यात पोलिसांनी अपयश आले आहे. सन 2000 मध्ये कराड तालुक्यात महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील यांची भर दिवसा गोळ्या घालून निर्गुण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कुख्यात गुंड सल्या चेपळून गोळीबार, बनवडी परिस्थितीच्या लोकप्रतिनिधी सापडलेले पिस्तूल अशी प्रकरणे उजेडात आली आहे. कराडच्या नवीन उड्डाण पुलावर पहिला अपघात, 3 कार एकमेकांना जोरदार धडकल्या. पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळील नवीन उड्डाण पुलावर मंगळवारी दुपारी पहिला अपघात झाला. एक कार थांबल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या अन्य 2 कार एकमेकांवर आदळल्या. तिहेरी अपघातात 3 कारचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. टोल वाचवण्यासाठी अवजड वाहने कराड शहरातून, मोठ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी, अपघाताचाही धोका. उंब्रज येथील टोलनाका टाळण्यासाठी तसेच महामार्गावर पोलिसांची कारवाई चुकवण्यासाठी अवजड वाहन चालकांकडून कराड शहरातील अंतर्गत रस्त्यांचा सर्रास वापर केला जात असल्याचे चित्र आहे. पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी अनेक वाहने शहरातील मुख्य रस्त्यांवरून शॉर्टकट घेत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असून अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. रास्त गतीतील मोहीम पोलिसांच्या उद्धट वर्तनाचा सुरूर ग्रामस्थांकडून निषेध. सुरूर गर्भवाही येथे गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गावातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने रात्रगस्ती सुरू केली आहे. मात्र गस्ती दरम्यान भुईन पोलिसांच्या एका कर्मचाऱ्यांनी युवकांशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करत सुरूरसह वाघा, मोहकडेकरवाडी आणि वकुळुंदेवाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी जाहीर निषेध व्यक्त केला. कोरेगावात बँकेची 10 लाखांची फसवणूक, खोट्या सोन्याच्या बांगड्या तारण, कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. खरा 22 कॅरेट सोन्याचे असल्याचे बसून खोट्या सोन्याच्या बांगड्या तारण ठेवत बँक ऑफ महाराष्ट्र तब्बल 10,30,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल मदनलाल जोशी व 49 राहणार जीवनतारा एलआयसी जिल्हाधिकारी सुतारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमेश शशिकांत शिंदे मूळ राहणार चिंतननगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लोअर पेठ मुंबई सध्या राहणार चांदवडी तालुका कोरेगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर करा.